महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बातमीने खळबळ उडवून दिली आहे. निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR मोहिमेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. परंतु या टप्प्यानंतर समोर आलेला आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. राज्यातील तब्बल 2,07,00,000 मतदारांची नावं SIRच्या पहिल्या टप्प्यात अनकलेक्टेबल इन्युमरेशन फॉर्म्स या श्रेणीमध्ये टाकण्यात आली आहेत. म्हणजेच हे 2,07 कोटी मतदार सध्या प्रारूपी यादीतून वगळले जाण्याच्या मार्गावर आहेत. परंतु इतक्या मोठ्या संख्येने ही नावं का बाद होत आहेत? निवडणूक आयोगाने यावर काय कारण दिली आहेत? मुंबई, ठाणे आणि पुण्यात ही संख्या सर्वाधिक का आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर विरोधकांनी काय आरोप केलेत, काय प्रतिक्रिया दिली आहे? आज आपण SIR मोहिमेचं सत्य, निवडणूक आयोगाची आकडेवारी आणि राजकीय आरोप प्रत्यारोप अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी समजून घेऊया की ही SIR मोहीम नेमकी काय आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी म्हणजेच बोगस किंवा दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी 30 जून ते 17 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली. यामध्ये बूथ लेवल ऑफिसर्स अर्थात BLO मतदारांच्या घरोघरी जाऊन इम्युरेशन फॉर्म्स म्हणजेच गणना प्रपत्र गोळा करत होते. राज्यात एकूण 9,78,00,000 नोंदणीकृत मतदार आहेत. यापैकी 7,71,00,000 म्हणजे सुमारे 78.85% मतदारांनी आपले अर्ज भरून सही करून जमा केले आहेत. परंतु 2,07,93,916 मतदारांचे म्हणजेच 21.15% मतदारांचे अर्ज जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अनकलेक्टेबल EF या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. आता मुख्य प्रश्न, या 2.07 कोटी मतदारांची नावं का गोळा होऊ शकली नाहीत? निवडणूक आयोगाने या 2,07,00,000 मतदारांच्या श्रेणीनिहाय डेटाचे वर्गीकरण जाहीर केले आहे. आयोगाने यासाठी 5 मुख्य कारणं दिली आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे कायमचे स्थलांतर झालेले मतदार. तब्बल 76,80,000 मतदार म्हणजे सुमारे 7.85% मतदार असे आढळले ज्यांनी आपला जुना पत्ता सोडून दुसऱ्या ठिकाणी कायमचे स्थलांतरण केले आहे. दुसरं कारण आहे अनुपस्थिती किंवा पत्ता न सापडलेले मतदार. सुमारे 75,52,000 म्हणजेच 7.72% मतदार BLOच्या भेटी दरम्यान घरात अनुपस्थित होते किंवा त्यांचे दिलेले पत्ते सापडलेच नाहीत. तिसरं कारण होतं मृत मतदार. तब्बल 34,81,00,000 मतदारांचा मृत्यू झालेला आहे, परंतु त्यांची नावं जुन्या मतदार यादीत तशीच राहिली होती. चौथं कारण आहे दुबार नाव नोंदणी. जवळपास 17,63,000 अर्थात 1.80 मतदारांची नावं 2 वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेले आढळले किंवा ते आधीच दुसऱ्या मतदारसंघात नोंदणीकृत होते. आणि उर्वरित 2,23,000 मतदारांना अर्ज मिळाले, परंतु त्यांनी ते भरून परत जमाच केले नाहीत. निवडणूक आयोगाच्या मते शहरी भागातील वाढते स्थलांतर, लोकांच्या राहत्या पत्त्यावरील वारंवार होणारे बदल यामुळे ही संख्या इतकी मोठी दिसत आहे. या आकडेवारीचे सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे या 2 कोटींपैकी तब्बल 50%पेक्षा जास्त मतदार हे केवळ 4 मोठ्या शहरी जिल्ह्यांमध्ये आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 28.88 लाख मतदार यांचे अर्ज गोळा झाले नाहीत. मुंबई उपनगरात असे 26.99 लाख मतदार आहेत, तर मुंबई शहरातील 9.60 लाख मतदार आहेत जे या SIRच्या पहिल्या टप्प्यातून वगळले गेलेत. तसेच पुणे जिल्ह्यातील 28.99 लाख मतदार तर नागपूर मधले 14.06 लाख मतदार वगळले गेलेत. या उलट ग्रामीण भागामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. हिंगोलीमध्ये फक्त 8.82%, बुलढाण्यात 9.32% तर रत्नागिरीत 9.93% अर्ज जमा होऊ शकले नाहीत. एकीकडे निवडणूक आयोग हे मतदार यादीचे शुद्धीकरण असल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी नेत्यांनी असा आरोप केलाय की या SIR मोहिमेच्या नावाखाली विशिष्ट वर्ग, कामगार आणि अल्पसंख्याक मतदारांना टार्गेट केलं जात आहे. ज्या भागात विरोधी पक्षांची ताकद जास्त आहे तिथून मोठ्या प्रमाणात नावं वगळण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. विरोधी पक्षांच्या मते पावसाळ्यात ही मोहीम घाईघाईने राबवली गेली. अनेक ठिकाणी BLO मतदारांपर्यंत पोहोचलेच नाहीत.
घर बंद आढळल्यास थेट अनुपस्थित किंवा पत्ता बदलला असा शेरा मारून अर्ज जमाच केले गेले नाहीत असा आरोपही केला जात आहे. काही पक्षांनी ही मुदतवाढ वाढवून देण्याची आणि सर्व मतदारांना अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी देण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर सत्ताधाऱ्यांशी संबंधित काही लोकांकडूनही प्रशासकीय अडचणींमुळे मुदतवाढीचा सूर आवळण्यात आला आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की माझं नाव मतदार यादीतून कायमचं कट झालंय का? निवडणूक आयोगाने यावर अत्यंत महत्वाचं स्पष्टीकरण दिलंय. आयोगाने सांगितलं की या 2 कोटी मतदारांची नावं कायमची रद्द झालेली नाहीत. ही केवळ एक तात्पुरती यादी आहे. 24 ऑगस्टला निवडणूक आयोग ड्राफ्ट इलेक्ट्रोल रोल प्रसिद्ध करेल. तसेच ज्यांची नावं अनकलेक्टेबल श्रेणीत आहेत त्यांची यादी जिल्हाधिकारी व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असेल. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर हा दावे व हरकतींचा कालावधी असेल. ज्या पात्र मतदारांचे नाव प्रारूप यादीत नसेल त्यांना नाव नोंदणीसाठी 1 महिन्याचा कालावधी मिळणार आहे. या दरम्यान नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म 6 भरता येईल. माहिती दुरुस्तीसाठी फॉर्म 8 भरता येईल. हरकती नोंदवण्यासाठी फॉर्म 7 भरता येईल आणि 27 ऑक्टोबर पर्यंत सर्व दाव्यांची पडताळणी करून अंतिम मतदार यादी म्हणजेच फायनल इलेक्टोरल रोल आयोगाकडून प्रसिद्ध केले जाईल. मात्र महाराष्ट्राच्या मतदार यादीतील या 2,07,00,000 मतदारांच्या मुद्द्यामुळे येणाऱ्या दिवसात राजकीय वातावरण आणखी तापणार हे मात्र नक्की.